तर आज आपण काय करतोय, 11th मधला जो आपला ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट जो टॉपिक आहे त्याचे फॉर्म्युले कसे तयार होत आहेत, कसे लक्षात ठेवायचे आहेत, आज आपण बघत आहे. तर चला, ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट मधले आपण आज फॉर्म्युले बघतोय. आता हे समोर तुमच्या मी सगळे फॉर्म्युले ठेवलेले आहेत. ठीक आहे, फॉर्म्युले मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत, मात्र याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो हे लक्षात कसे ठेवायचे. ओके, सगळ्यात इझी वे आहे. तर चला बघूया, हे मी सगळे ठेवतोय फॉर्म्युले, मात्र मी तयारच करून दाखवतो. चला बघा, आता मी इथे एक पहिल्यांदा ट्रायंगल ड्रॉ करतो. ट्रायंगलवरती आपल्याला जो आपण 10th मध्ये जो बेसिक आयडिया शिकलो होतो ना ट्रिग्नॉमेट्रीची, तर तीच मी इथं आयडिया घेणार आहे. बघा, सर्वांना माहिती आहे ट्रायंगल, त्याच्यामधले जे आपले कोण कोण असतात रे इथे, ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स मला वाटतं सर्वांना माहिती आहेत. ओके, चला मी इथं ए हा बी घेतो आणि इथे सी घेतो. तर मला माहिती आहे इथे साईन एक फंक्शन असतं, त्यानंतर कॉस एक असतं, टॅन एक असतं, त्यानंतर कुठलं असतं आपल्याकडे इथं कोसेक, सेक आणि कॉट. आता हे जे आहेत हे समोरासमोरच असे लिहित चला, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते असेच तयार करायचे आहेत. म्हणजे साईनच्या समोर तुमच्याकडे कोण आहे, कोसेक आहे, कॉसच्या समोर सेक आहे, टॅनच्या समोर कॉट आहे. त्यानंतर मी अजून एक इथे एक असं एक लक्षात ठेवतो, इथे एक लाईन असते डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे मी साइन अपॉन कॉस केलं तर भेटणार आहेत असे खालच्या व्हॅल्यू वगैरे भेटणार आहेत, ते पण मी लक्षात ठेवतो. तर पहिल्यांदा एक असं एक तोडकं मोडकं मी असंच लक्षात ठेवतो की साईनच्या समोर कोण आहे, कोस आहे, कॉसच्या समोर सेक आणि टॅनच्या समोर कॉट आहे. आता काय करायचं बघा, रेग्युलरली बेसिक तर तुम्हाला आयडिया माहिती असते की साईन म्हणजे काय असते, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. आता ते मी घेत बसत नाही, ते तुमचा बेसिक होतं 10वी ठीक आहे. तर त्यातले जरा पुढचे जरासे फॉर्म्युले आहेत ते मी घेतो इथं. तर रेग्युलरली बघा, इथे समोरासमोर आहेत, तर यांचा आधी प्रॉडक्ट तुम्हाला माहिती पाहिजे. या दोघांचा जर प्रॉडक्ट केलं तर ती व्हॅल्यू येते 1. कॉस आणि सेकचा प्रॉडक्ट केला तर व्हॅल्यू येते 1. टॅन इंटू कॉट केला तर व्हॅल्यू येते 1. असं का होतं, तर हे समोरचे काय असतात, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे असतात काय रे, म्हणजे आता समजा कोसेकची व्हॅल्यू घेतो मी पहिली, कोसेक थिटा. ओके, कोसेक थिटा म्हणजे काय असणार, कोसेक कोणाच्या समोर आहे, साईन, आणि समोरासमोरचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे कोसेक कोणाला येणार इथं, 1 अपॉन साईन थिटाला इक्वल. किंवा अजून तुम्ही काय म्हणू शकता, इथं मी उलट पण करू शकतो, म्हणजे साईन थिटा जर मी विचारला तर तो कोणाला इक्वल असणार आहे, 1 अपॉन कोसेक थिटा, असं पण तुम्ही म्हणू शकता. बाकीचे पण तसंच तयार करा. दुसरा आहे तुम्ही इथं सेक थिटा, तो कोणाला येतं, सेक कोणाच्या समोर आहे, कॉसच्या, तर 1 अपॉन कॉस थिटा. आणि कॉस थिटासाठी पण मी काय लिहू शकतो इथे, 1 अपॉन कोण येणार, कॉस कोणाच्या समोर आहे इथं, सेक थिटा. लास्टचा पण तसाच, टॅन थिटासाठी मी काय लिहू शकतो, किंवा कॉट थिटासाठी लिहितो, उलट आपण लिहितोय तसंच, कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, आणि सेम टॅन थिटा इज इक्वल टू मी काय लिहू शकतो इथे, 1 अपॉन कॉट थिटा. ठीक आहे. आता हे एकमेकाचे रेसिप्रोकल असल्यामुळे ना यांचा प्रॉडक्ट पण 1 बनतो. म्हणजे काय, जर तुम्ही असं म्हणत असाल साइन थिटा इंटू कोसेक थिटा, ही पण व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे, इथे 1 आहे. सेम कॉस थिटा इंटू सेक थिटा, याची पण व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. टॅन थिटा इंटू कॉट थिटा, याची पण व्हॅल्यू किती असणार आहे, ही 1 असणार आहे. आता हे झाले तुम्हाला रेग्युलर फॉर्म्युले, तर हे समोरासमोर ओळखले. अजून पण काही फॉर्म्युले तयार होत आहेत, म्हणजे जसे साइन अपॉन कॉस केलं की टॅन भेटतो. म्हणजे कोण, मला इथं टॅन थिटाचा अजून एक, त्या साईडला लिहितो फॉर्म्युला. चला, टॅन थिटाचा अजून एक मला इथे फॉर्म्युला भेटतो. बघा, साइन अपॉन कॉस केलं की कोण भेटतो, मला इथं टॅन भेटतो. असेच लक्षात ठेवायचं, जसं साइन अपॉन कॉस मला इथं कोण भेटतो, टॅन. तसंच आता राईट साईडला जर गेला तुम्ही, बघा साइन अपॉन कॉस भेटलं, टॅन, इकडे कोण असणार आहे, कोसेक अपॉन सेक कोण भेटेल मी इथं, कॉट. म्हणजे कॉटची अजून एक मला व्हॅल्यू भेटली, कॉट थिटा इज इक्वल टू कोण भेटला रे, कोसेक थिटा अपॉन सेक थिटा. अजून कोणती व्हॅल्यू भेटते, अजून एक बघा, जसं मला टॅन आणि कॉट बद्दल माहिती आहे, ते एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. म्हणजे टॅनच्या व्हॅल्यूला जर उलट केलं तर मला कोण भेटणार आहे, कॉट. आता बघा, टॅनची व्हॅल्यू इथे कोण आहे, साइन अपॉन कॉस आले ना, तर कॉस अपॉन साइन केलं तर मला कोण भेटला पाहिजे, कॉट. तो पण एक ऑप्शन आहे. म्हणजे इथं मी कसं लक्षात ठेवतो बघा, कॉस अपॉन साइन, इथं उलट केलं तर ही व्हॅल्यू भेटते, कॉट. म्हणजे कॉट थिटाला माझ्याकडे अजून एक आहे फॉर्म्युला, कुठला आहे तो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा आहे. आणि दुसरं इकडे पण, जसं मी कॉस अपॉन साइन केल्यानंतर कॉट भेटलं, इकडे पण सेक अपॉन कोसेक केल्यानंतर कोण भेटेल, मग टॅन भेटेल. म्हणजे टॅन थिटाचा इथं अजून एक फॉर्म्युला तयार झाला, कुठला आपल्याकडे, सेक बाय कोसेक. झाले, किती इझी फॉर्म्युले आहेत बघा रे. हे बेसिक, हे तुमचे फॉर्म्युले याच्यावरूनच तयार झाले. आणि बाकीचे जे आहेत हे ट्रायंगलवरून तयार होतात, ते आता मी सांगत बसत नाही. म्हणजे कुठले तुमचे साइन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस म्हणजे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस, हे बेसिक आहे ट्रेनमधलं, आपलं ट्रायंगलमधलं.
तुम्ही 10th पर्यंत आपण हे शिकलेलो आहोत. तर चला, हा झाला पहिला जो बेसिक ह्याच्यामधले जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरचे जे फॉर्म्युले होते ते झाले. आता याच्या पुढे आपण जातोय आयडेंटिटीकडे जाणार आहे. तर बघा, याचे फॉर्म्युले पण एकदा क्लिअर बघा रे काय काय. बघा, हे आपण आता फॉर्म्युले बघितलेले आहेत सगळे. हेच मी सांगितले होते आणि कसे लक्षात ठेवायचे सांगितले होते, याच्यावरूनच लक्षात ठेवायचे हे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे, चला नेक्स्ट फॉर्म्युल्याकडे जाऊ आपण. ओके, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत आणि टेबल सुद्धा आहे. आता चला, हा टेबल पण मी तयार करून दाखवतो आणि आयडेंटिटी तर आपण कुठे 10th मध्ये पण बघितलेले आहेत. आता 3 आयडेंटिटी असतात, त्यातली पहिली आहे साइन आणि कॉस मधली. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तुम्ही 10th मध्ये बघितलं असणार आहे ह्या व्हॅल्यू कशा बनतायत, परंतु जस्ट आता हे पार्टच करून टाका, ॲज इट इज तुम्हाला वापरायचे आहेत. दुसरी आहे आपल्याकडे कोणते रे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आहे ती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता एक लक्षात ठेवा की तुम्ही असेच नेहमी पाठ करू नका. म्हणजे आता जर ठीक आहे, पाठ करण्यासाठी ओके आहे, मात्र तुम्हाला जर व्हॅल्यू म्हटली 1 मायनस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे साइन स्क्वेअर. किंवा मी असं म्हटलं तुम्हाला सेक स्क्वेअर मायनस 1 याची व्हॅल्यू काय, तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. मी असं म्हटलं 1 मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. मायनस टॅन स्क्वेअर, ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला अशा तयार झाल्या पाहिजेत. तयार म्हणजे पाठ करताना तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता, मात्र तुम्हाला ह्या सुद्धा व्हॅल्यू सगळ्या काय आल्या पाहिजेत, तयार करता आल्या पाहिजेत. आणि हे याच्यावरूनच तयार झालेले आहे. ठीक आहे, आता जाऊ आपण टेबलवरती. आता टेबल तर आपल्याला माहिती आहे कोणकोणते असतात आपल्याकडे इथं. अँगल कुठले कुठले असतात रे, 0 एक बघतो, त्यानंतर 30 डिग्री. बरं, इकडे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊ का, चला तसंच घेऊ रे. इकडे साइन थिटा म्हणजे साईनची व्हॅल्यू, त्यानंतर कॉसची व्हॅल्यू, टॅनची व्हॅल्यू, कोसेक, सेक आणि लास्टला कोण आहे आपल्याकडे इथं, कॉट आहे. साईनची व्हॅल्यू मला इथं 0 डिग्रीसाठी पाहिजे, त्यानंतर 30 डिग्री, त्यानंतर असतो आपला इथे 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आता याच्या पुढे सुद्धा असतात व्हॅल्यू 90 डिग्रीच्या. ते कसे फाइंड आउट करायचे आपल्याला बघायचंच आहे, जस्ट वेट फक्त. तर चला आता इथे बघूया. साईनच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या जर तुम्हाला माहित नसेल तर. ते 10वी पर्यंत आपण लक्षात ठेवत होतो. काय करत होतो आठवतो ना, काय करत होतो आपण, सगळ्या व्हॅल्यू लिहा, 0 1 2 3 4 लिहा, याला सगळ्यांना डिवाइड बाय 4 करा, बरं ना, ह्या सगळ्यांना डिवाइड बाय 4 करा आणि सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये टाकायच्या, रूटमध्ये टाका. अरे झाले रे, आता आपल्याला तोंडपाठ झाल्या पाहिजेत व्हॅल्यू. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं साईनच्या तर ॲटलिस्ट सगळ्याच तोंडपाठ पाहिजेत. मेन म्हणजे साइन आणि कॉस आणि टॅन ह्या 3 व्हॅल्यू तरी माझं म्हणणं आहे की तोंडपाठच झाल्या पाहिजेत 90 पर्यंत, कुठलीही व्हॅल्यू विचारू देत. तर चला बघूया, हे तर ह्या सगळ्या साईनच्याच व्हॅल्यू आहेत, पण एवढं बनवत बसण्यापेक्षा तुम्हाला व्हॅल्यू पाठ झाल्या पाहिजेत. तुम्ही 11-12चा विचार करताय तर तुम्हाला त्या व्हॅल्यू पाठ झाल्या पाहिजेत. तर बघा, साइन 0ची व्हॅल्यू 0, ही 1/2 येते, ही 1/√2 असते, ही √3/2 असते, 90ची व्हॅल्यू 1. आता कॉसच्या याच्या उलट असतात 1 √3/2, 1/√2, 1/2 आणि इथे येते 0. टॅन साइन बाय कॉस असते 0, 1/√3, 1√3 आणि ही नॉट डिफाईन. ह्या एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. कोसेक सेक कॉट आपण इझिली ठीक आहे फाइंड आउट करू शकतो, किंवा यातलं कोणतंही सम आलं तर मी साइन कॉस टॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर ठीक आहे, याच्या पण लिहून टाकू आपण कोसेकच्या, म्हणजे साईनच्या उलट असणे. 0चा उलट काय असतो, इन्फिनिटी नॉट डिफाईन. 1/2च्या उलट 2 आला, 1/√2च्या उलट √2 आला, √3/2च्या उलट 2/√3 आणि 1च्या उलट 1च येणार आहे. कॉसच्या उलट लिहून टाका किंवा ही व्हॅल्यू उलट लिहित चला. काय काय नाही ते 1 2/√3 √2 2 आणि नॉट डिफाईन इन्फिनिटी. कॉटची व्हॅल्यू टॅनच्या उलट आहे, किंवा इथं कोसेक बाय सेक केला तरी चालेल, किंवा टॅनच्या उलटच लिहू. इन्फिनिटी 0च्या उलट, 1/√3च्या उलट काय असणार आहे, √3, 1च्या उलट 1, √3च्या उलट 1/√3 आणि इन्फिनिटीच्या उलट कोण असणार इथं, 0 असणार आहे. आणि तुम्ही टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यूचा पण विचार केला ना, टॅनची व्हॅल्यू जर उलट लिहित गेलं तर कॉटची व्हॅल्यू पण तयार होते. ही पण एक आयडिया आहे, आपण ते पण एक माइंडमध्ये ठेवू शकतो. ते का होतं आपण बघणार आहे पुढच्या व्हॅल्यू जेव्हा आपल्याला जमतील ना, तिथं आपण सांगणार आहे टोटल हे असं का होतंय. ठीक आहे, चला तर हे आपण बघितले, सगळे आयडेंटिटी बघितलेच, आणि हा टोटली आपण इथं टेबल बघितलेला आहे. टेबल साईनच्या व्हॅल्यू ठीक आहे रे, ह्या लक्षात ठेवण्यासाठी आपण बाकीच्या लिहू शकतो, मात्र पाठ झाल्या पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, हे मी तुमच्यासमोर ठेवलेलेच आहेत फॉर्म्युले. फॉर्म्युलेसाठी तुम्हाला लिंक सुद्धा अवेलेबल आहे.
तुमच्याजवळ काय टेलिग्रामचा बॉटसुद्धा आहे, लाईव्ह अल्जेब्रा बॉट सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते जे फॉर्म्युले पाहिजे असेल जस्ट क्लिक करा, तुम्हाला सगळे फॉर्म्युले भेटून जातील. 11th असेल, 12th असेल, रेग्युलर तुम्हाला CETचे असतील, JEEचे असतील, सगळे तुम्हाला फॉर्म्युले तिथं अवेलेबल होणार आहेत. ओके, चला नेक्स्ट जाऊ आपण. येस, आता नेक्स्ट जे आहे आपल्याकडे हे आहे ॲलाइड अँगल. आता मी सांगितलं की तुम्हाला 90 पर्यंतचे तर सगळ्या व्हॅल्यू ठीक झाले, मात्र 90च्या पुढे येत असेल तर काय करायचं. आता हा जो पार्ट आहे ना ॲलाइड अँगल, हा पार्ट सेकंड मधला आहे ना, मात्र मी घेतोय कुठे, हा पार्ट फर्स्ट मध्येच घेतोय. पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला ट्रायंगल वरून वगैरे व्हॅल्यू शिकवल्या जातात, मात्र तिथं मी सांगत नाही की ट्रायंगल वरून काय करायचं आहे, कारण की आपल्याला ते ट्रायंगल वरून फाइंड आउट करायला गेल्यानंतर खूप वेळ जातो. सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो, कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला विचारू देत, तुम्हाला ॲलाइड अँगल वरून फाइंड आउट करता येते. नेमकी ही डायग्राम आहे काय, तर चला आधी बघूया. मी इथं बेसिक एक आयडिया आधी सांगतो. पहिल्यांदा बघा, इथे एक मी हे पॉइंट्स घेतले, इथे पॉइंट्स दिसतात, हा इथे पॉइंट दिसतो, वरती एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. माझे टोटल 4 पॉइंट्स आहेत. तर हे 4 पॉइंट्स नेमके कशासाठी आहेत तेही सांगतो. फर्स्ट जो आहे तो 0 डिग्रीसाठी, सेकंड आहे तो 90 डिग्रीसाठी, थर्ड आहे तो 180 आणि फोर्थ आहे तो तुमचा 270 साठी असतो. आणि इथं मी आपले त्यांचे पॉईंट्स पण लिहिले. जर आता हा जो तुमचा आहे तो 1 युनिट डिस्टन्सवरती आहे, तर 1,0 असेल, वरती पण 0,1, इकडे आला तर -1,0 आणि इकडे आला तर तुमचा कोण असणार आहे 0,-1. आणि ज्यावेळी तुम्ही आता 0साठी काही प्रॉब्लेम नाही आहे, 0साठी व्हॅल्यू मला माहितीच आहे की साईनची व्हॅल्यू काय आहे, तर 0 येते, कॉस्टची व्हॅल्यू किती येते 1 येते. मग आता हा जो पॉईंट आहे ना, हा जो पॉईंट आहे तो तुम्ही कसा कन्सिडर करा, पहिली व्हॅल्यू असते नेहमी कोणाची, कॉस्टची असते, आणि दुसरी व्हॅल्यू कोणाची असते, साईनची असते. ओके, मेन म्हणजे ही व्हॅल्यू जी असते ती कोणाची असते, आर कॉसची असते, आर कॉस, आणि आर साईनची असते. ओके, मात्र तुमच्यासाठी मी सांगतो की रेडियस माझ्या इथे 1च आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा पहिली व्हॅल्यू कोणाची असते इथे कॉस, दुसरी व्हॅल्यू असते कोणाची साईन. मग आता बघा 90ला पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता 180 माहिती नव्हतं. बघा, मग मी इथं लिहितो कॉस 180 डिग्री आणि दुसरा असणार आहे साईन 180 डिग्री. आता तिथं पॉईंट काय आपल्याकडे बघा रे, पॉईंट किती आहे, -1,0, ह्याचा -1,0 आहे, म्हणजे कॉस 180ची व्हॅल्यू, कॉस 180ची व्हॅल्यू किती असणार आहे -1, आणि साईन 180ची व्हॅल्यू किती आहे, तरी येते 0 येणार आहे. समजलं, व्हेरीफाय करा. ही जर गेला तर ही 270 साठी असणार, म्हणजे पहिली व्हॅल्यू असेल कॉस 270ची व्हॅल्यू 0 असेल, आणि ही जी व्हॅल्यू असणार ती साईन 270ची व्हॅल्यू -1 असणार आहे. ओके, इकडे 360 तर ऑब्व्हियसली ती व्हॅल्यू परत फिरून येणार आहेच. ठीक आहे, तर हे झालं आपले जे स्टँडर्ड अँगल्स होते आपले क्वाड्रंट, म्हणजे कुठला 0 डिग्री, 90, 180, 270 साठी झाले. मात्र मधले जे काही स्टँडर्ड अँगल्स आहेत 30, 45, 60, 90ने जातात, आता याच्या पुढे पण जाणार आहेत तसेच, म्हणजे 90 + 30 दॅट इज 120 येईल, 135 येईल, त्यानंतर 150 येईल, 180 आहेच, त्यानंतर 210, हे असे तुमचे 30, 45, 60, 90च्या डिफरन्सने हे येत जाणार आहेत. मग त्यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर त्याच्यासाठीच हे आपण आता सध्या काय बघतोय, ॲलाइड अँगल आपण बघणार आहे. तर चला बघूया नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये. तर मी इथे पहिल्यांदा नेहमी शिकवताना काय करतो, एक्स ॲक्सिस, सर्वांना एक्स ॲक्सिस माहिती आहे, इथे माझा हा एक्स ॲक्सिस आहे, आणि इकडे जो वरती चालू आहे तो माझा इथे वाय ॲक्सिस आहे. तर मी एक्स ॲक्सिस वरतीच टोटली शिकवतो पहिल्यांदा. तर आता फॉर एक्झाम्पल मी म्हटली पुढची व्हॅल्यू कुठली, मी आता जातोय कुठे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते तुमचे पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात, काय असतात ते माहितीच नाही आहेत. मग त्यासाठी तुम्ही जे आता 10th मध्ये जे शिकलेलं आहात ते तुम्ही टोटली सगळं फर्स्ट क्वाड्रंटवरती शिकला, सगळ्या साईन कॉस्टच्या व्हॅल्यू, सगळ्यांच्या व्हॅल्यू, साईन कॉस्ट आणि कोसेक एक्स कॉट, सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्ही पॉझिटिव्हच कन्सिडर केला होता. मात्र आपण 90च्या पुढे जर जात असेल तर मात्र क्वाड्रंटनुसार कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे काय होतं तिथं समजून येतं. आता याच्यासाठी सगळ्यात बेस्ट वे काय, पहिल्यामध्ये काय असतात सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला तर साईन आणि कॉसेक तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे, टॅन थर्डमध्ये गेला तर टॅन आणि कॉट येतो पॉझिटिव्ह, आणि फोर्थमध्ये गेला तर कॉस आणि सेक पॉझिटिव्ह येणार आहे. ते काही जण लक्षात ठेवतात, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी वरून लक्षात ठेवतात. बघा ना, सर्वांना माहिती आहे ना, साईनच्या समोर कोण आहे, साईनच्या समोर असतो कोसेक, कॉसच्या समोर सेक आहे, आणि लास्ट कोण होता, टॅनच्या समोर कोण होता आपल्याकडे इथे कॉट होता. याच्यावरूनच बघा, पहिल्यामध्ये तर सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह आहेत, सेकंडमध्ये गेला साईन, साईन जर पॉझिटिव्ह आहे तर कोसेक पण तिथे पॉझिटिव्ह असणार, हे पॉझिटिव्ह वाले सांगतोय काय, सेकंडमध्ये साईन आणि कोण पॉझिटिव्ह आहे तर कोसेक पॉझिटिव्ह आहे.
साईन आणि कोसेक हे तुम्ही मायनस प्लस विचार घेऊ नका, ते मी क्वाड्रंटचे साईन दिले. इथे काय असणार आहे, साईन आणि कोसेक काय असणार, इथे दोघेही पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. म्हणजे साईन आणि कोसेक जर पॉझिटिव्ह होते तर कॉस सेक टॅन कॉट ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये गेल्यानंतर निगेटिव्ह येणार आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. आणि फोर्थमध्ये गेला तर कॉस आणि सेक समोरासमोरचे ऑब्व्हियसली तिथे पॉझिटिव्ह असणार. बघा ना, कॉस जर पॉझिटिव्ह असेल तर सेक तिथं ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह असणारच आहे. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा असं एक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण एक अँगल घेऊ, सम सॉल्व्ह करायला जाऊ आणि मग मी तिथे तुम्हाला क्लिअरली सांगतो काय ते. आता मी इथलाच एक 90 पेक्षा पुढचा एक घेतो, म्हणजे 90 प्लस कोणता घेऊया, 30 घेऊ. म्हणजे 90 प्लस 30 दॅट इज 120 घेतो. कोणती व्हॅल्यू घेऊ, कॉसची घेतो. कॉस 120 डिग्री जर व्हॅल्यू विचारली तर काय करायचं. तर आता नेहमी काय करायचं बघा, मी लक्षात कसं ठेवतो, पहिलं आलं पाहिजे साईन, SIGN साईन म्हणजे चिन्ह आपण म्हणतो प्लस की मायनस आहे ते. ओके, त्यानंतर येतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, ट्रिगो फंक्शन म्हणतो. सेकंड पहिला आलं पाहिजे साईन, सेकंड आलं पाहिजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि लास्टला येतो तुमचा जो काय असेल तो अँगल, जो काय असेल तो अँगल असतो थर्ड पार्ट. मग आता बघा, कॉस कोणता क्वाड्रंट चालू रे, 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे कुठे आला रे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं कोण, सांगितलं होतं साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे. तर कॉस पॉझिटिव्ह आहे का, नाही. तर कॉस तिथे काय येणार आहे, निगेटिव्ह. तर मी पहिल्यांदा सांगितलं होतं काय लिहायचं, साईन. साईन लिहून टाका, मायनस आलं. ठीक आहे. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता मी सांगतोय सध्या तुम्हाला एक्स ॲक्सिसचाच विचार करायला सांगतोय. काय, एक्स ॲक्सिसचाच विचार करायला सांगतोय. तर एक्स ॲक्सिसचा जर विचार करायचा आहे ना, तर फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ना ते सेमच ठेवायचं. मी इथं सांगितले बघा, 180 पासून वरती जा किंवा खाली जा, वरती जा किंवा खाली जा, तर तो काय असतो तुमचा सेमच असतो. ठीक आहे, म्हणजे इथं कॉसचा कॉसच राहतो. आता पुढे जी व्हॅल्यू 120 आहे ना, ती 180 मधून किती मायनस केल्यानंतर 120 येतो रे. बघा मी इथं आहे, इथून मोजणार आहे. तर 120 कुठे आला, तो असा कुठेतरी लिहितो. इथून वरती तुमचा 30 असणार आहे. तर मी इकडने मोजणार, तो इकडने मोजणार, कारण मी ह्याचा वापर करतोय सध्या. तर याचा वापर जर करत असेल तर इथून किती असणार आहे, तो 60 असणार आहे. तर 60 सरळ लिहून टाका, हे तुमचा आन्सर. मग आता काय येणार, मायनस कॉस 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2. तर हे त्याचा आन्सर आहे, -1/2. नसेल समजलं तर अजून एखादं घेऊया म्हणजे क्लिअर होईल. बघा, ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, साईन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि अँगल. चला मी क्लिअर करतो, बघूया परत एखादं कुठली घेऊया व्हॅल्यू. समजा मी घेतो tan 330 घेतोय, tan 330 डिग्री. आधी हा समजला पाहिजे क्वाड्रंट कोणता आहे. 330 म्हणजे येणार किती, 270 प्लस म्हणजे इथे चालू आहे. ओके, इथे चालू आहे, हा 30 आहे. मात्र मी वापरणार कुठला रे, एक्स ॲक्सिस, इकडनेच वापरणार. एक्स ॲक्सिस पासून जवळचं जे डिस्टन्स आहे ना, अँगल आहे तो मोजा. ओके, मग पाहिला असेल तर असं पण लिहिलं तरी चालेल, टॅन टोटल माझ्या हा 360 होईल. तर 360 मधून मायनस करा, 360 मधून किती मायनस केल्यानंतर येईल, 30 मायनस केल्यानंतर ती व्हॅल्यू येईल. बरोबर आहे ना, 330 म्हटलं ना रे, अरे इथं 60 आलं पाहिजे ना, 60 आलं पाहिजे, सॉरी. ठीक आहे, तर ही तुमची व्हॅल्यू असणार आहे. मग आता ह्यालाच कसं लिहायचं बघा, मला इकडे जायचं आहे, वापरायचं आहे एक्स ॲक्सिस. क्वाड्रंट आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅनचं पहिल्यांदा, बरोबर आहे ना, साईन मला पाहिजे, साईन, SIGN साईन. साईन काय, फोर्थ क्वाड्रंटमध्ये 330चं साईन काय असणार आहे, निगेटिव्ह लिहिलं. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सांगितलं, इथून वरती जावा, इथून खाली जावा, इथून वरती जावा, इथून खाली जावा. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहे ते ॲज इट इजच राहतं, काही फरक पडत नाही आहे. म्हणजे किती असणार आहे, तो आपलं ते टॅनच असणार आहे. आणि 30 पुढचा अँगल ॲज इट इज लिहून टाका, हेच तुमचा आन्सर. म्हणजे काय, मायनस टॅन 30ची व्हॅल्यू किती येते रे, 1/√3. असा आन्सर तुम्हाला यायचा आहे. ओके, तर हे आहे. आता तुम्ही दुसरा पण एक ऑप्शन असतो तुमचा, वाय ॲक्सिस वरून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता हेच जर समजा मी वाय ॲक्सिस वरून सॉल्व्ह करायला गेलं तर काय होतं, कसं सॉल्व्ह होतं तेही बघूया रे. बघा, वाय ॲक्सिस म्हणजे हा जो आहे अँगल, इथून इथं होता ना टोटल. तर मी वाय ॲक्सिस त्याच्या जवळचा कुठला आहे रे, हाच आहे वाय ॲक्सिस. म्हणजे मला इथून इकडे जायचं आहे, हा माझ्याकडे 270 आहे. 270 मध्ये किती ॲड केल्यानंतर येणार आहे रे आपला 330, 60 ॲड केल्यानंतर. तर लिहितो चला आधी, टॅन किती आला तो 270 प्लस 60 येणार होता. मग आता मी इथं 270 वापरला म्हणजे कोणता ॲक्सिस वापरला, इथे वाय ॲक्सिस वापरलेला आहे. हे एक माइंडमध्ये राहू दे. तर चला पहिल्यांदा मी सांगितलं होतं काय, साईन. साईन मला पाहिजे, कोणता क्वाड्रंट आहे आपल्याकडे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन असतो निगेटिव्ह. बरोबर आहे, कॉस आणि सेकस इथे पॉझिटिव्ह आहेत.
चला आता मला पाहिजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन नंतर कोण असतं? ट्रिगो फंक्शन. ओके, सेकंड आहे मॅडम इथं ट्रिगो फंक्शन. आता ट्रिगो फंक्शन काय असतं म्हणून सांगितलं आहे. तुम्ही जर काय वापरता इथं वाय ॲक्सिस वरून चालू आहे ना, 270 प्लस चालू आहे म्हणजे वाय ॲक्सिस वरून चालू आहे, तर मी इथं काय यूज करणार आहे? चेंज फंक्शन यूज करणार. बघा इथं लिहिलेलं पण आहे बघा साईड वाय ॲक्सिसच्या दोन्ही साईडला मी इथं चेंज म्हटलेलं आहे. चेंज म्हणजे काय असतं तेही सांगितलेलं आहे. साईन असेल तर कॉस करा, कॉस असेल तर साईन, टॅन असेल तर कॉट, कॉट असेल तर टॅन, कोसेक असेल तर सेक, सेक असेल तर कोसेक. मग आता माझ्या टॅन आहे तर टॅनच्या ऐवजी मी इथं काय लिहिणार आहे? कॉट लिहिणार आणि पुढचा अँगल झालं. तर मायनस कॉट 60ची व्हॅल्यू माहिती नसेल तर कॉट 60च्या ऐवजी तुम्ही काय लिहिता रे? 1/tan 60. बरोबर आहे ना? जर ज्यांना व्हॅल्यू माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय. तर मायनस 1/tan 60ची व्हॅल्यू किती आहे? √3. तर -1/√3 बघा इथे पण आन्सर तेच, इथं पण आन्सर तेच. कोणत्याही साईडने जावा काही फरक पडत नाही. तर ही ॲलाइड अँगलची टोटली काय येते? प्रॉपर्टी आहे. मग आता याच्यावरून आपण फॉर्म्युले सुद्धा बघणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी घेतो इथे आणि मग डायग्रामवरती पण जातो आणि तो टेबलवरती पण जाणार आहे, दाखवतो तुम्हाला. बघा फॉर एक्झाम्पल साईन अशी आली व्हॅल्यू 270 मायनस थिटा. तर हा फॉर्म्युला किंवा ही कन्सेप्ट कुठेतरी आपल्याला सम सॉल्व करताना आली तर काय करणार आहे? तर बघा मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा साईन, आधी साईन शोधायचं असेल का म्हणजे क्वाड्रंट आधी माहिती पाहिजे. 270 मायनस थिटा म्हणजे कुठं रे? 270 इथे आहे, मायनस थिटा म्हणजे इथे चाललोय. हा आहे माझे 270 मायनस थिटा. कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो रे? साईन पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे? इथे पॉझिटिव्ह कोण आहे? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, तर साईन इथे काय असणार आहे तुमचा? निगेटिव्ह असणार आहे या क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे. आता 270 वापरला, 270 वापरलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय होतं? चेंज होतं. मग साईनचं काय होतं रे? चेंजसाठी साईनचं होतं कॉस होतं. तर इथं तयार झालं पाहिजे काय? कॉस तयार झाला पाहिजे आणि पुढचा अँगल ॲज इट इज. बघा किती सोपं आहे बघा. नेहमी लक्षात ठेवा साईन म्हणजे प्लस आहे की मायनस आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम राहतं की चेंज होतं बघा, आणि जो पुढचा थिटा ॲज इट इज लिहून टाकायचा. क्लिअर झालंय? चला आपण कशावरती जाऊ? आपण आता टेबल आहे माझ्याकडे, टोटल टेबल आहे तोही दाखवतो तुमच्यासमोर. चला हे ॲलाइड अँगलची डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काय. हा टेबल तिथूनच तयार झाला आणि साईड थिटा आहेत ना, काय हे मी लिहिलेलं नाही पुढे, इथे साईड थिटा येतात सगळीकडे A to Z. साईड कोणाच नाही तर थिटाच नाही. आता लिहित नाही मी साईड, मात्र साईड थिटा आहे. आता हे कसे तयार झालेत तेही बघूया. कुठला घेऊ आपण पहिल्यांदा? बरं डायग्राम तर ड्रॉ करतो. मग डायग्राम आता आठवते ना जी आत्ताची होती ती डायग्राम तुम्हाला तोंडपाठ पाहिजे रे, माइंडमध्येच बसली पाहिजे. ठीक आहे. कुठे कुठे होती आपली? हा 0 डिग्री होता, हा 90 होता, त्यानंतर इथं किती होता आपला? 180 होता, इथे 270 होता. ठीक आहे. आणि इथे परत ऑरमध्ये कोणता आला होता? तो 360 डिग्री आला होता. आता मला पाहिजे कोणता बघा. मला पाहिजे ह्यातला एक. आपण 90 मायनस थिटा घेतो. मायनस थिटा पण मी सांगतो पहिला. 90 मायनस थिटा. आता 90 मायनस थिटा म्हणजे कुठे जाणार आहे? 90 मधून मायनस थिटा करायचा, तर इथे आला हा 90 मायनस थिटा. 90 प्लस थिटा. आता 90 प्लस थिटा कुठे असतो ते पण समजून घ्या. इथून इथं जाणार तर त्यावेळी 90 प्लस थिटा असतो. त्यानंतर 180 मायनस थिटा. इथून इकडे आला तर हा कोणता असतो? 180 मायनस थिटा असतो. इथून इकडे गेला पुढे तर 180 प्लस थिटा. इकडून इथे येताना 270 मायनस थिटा. इथून इकडे जाताना कोणता असणार आहे? 270 प्लस थिटा. सेम इथून इकडे जाताना तुम्ही एकतर 360 प्लस थिटा म्हणू शकता, किंवा इथून इकडे येताना तुम्ही 360 मायनस थिटा, किंवा अजून एक आहे ऑप्शन ऑर मध्ये लिहितो मायनस थिटा ओनली. मायनस थिटा म्हणजे पण इथून बघा 0 मायनस थिटा म्हणजेच मायनस थिटा पण येईल ना, तोही माझ्या इथे ऑप्शन आहे. मग आता चला बघूया काय काय. मला माहिती आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल सगळे पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहेत? साइन अँड साइन बरोबर कोण असणार आहे? साइनच्या समोरचा कोसेक. थर्डमध्ये कोण आला? टॅन आणि कॉट आला पॉझिटिव्ह, आणि फोर्थमध्ये गेला तर कॉस आणि कोण आहे ते? सेक पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता 90 मायनस थिटा म्हणजे मी इथे येणार होतो बरोबर. 90 मायनस थिटाचा मी आधी दाखवतो फर्स्ट क्वार्टरमध्ये, आणि मला माहिती आहे बघा. आता पहिलीच व्हॅल्यू घेतो साईन. साईन 90 मायनस थिटा. बरं आहे. साईन 90 मायनस थिटा. कॉस थिटा येतं. आता कसं येतं ते दाखवतो. बघा पहिलं मी साईन लावतो साईन. साईन प्लस आहे की मायनस? 90 मायनस थिटा क्वाड्रंट कुठला आहे रे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह आलं. 90 म्हणजे कोणता ॲक्सिस यूज केला रे? आपला वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस म्हणजे कोण असतो आपला? चेंज असतो बरोबर आहे.
वाय ॲक्सिस म्हणजे कोण असतो, चेंज असतो. मग चेंज आहे तर साईनचं काय होतं, कॉस तयार होतं आणि पुढचा अँगल थिटा, झालं कॉस थिटा. इझी वे तयार झाले. कोणतंही करा, आता ह्यातलं मी घेतो कोणतं, जो आपण नाही घेतला रे, 270 प्लस थिटा एखादा घेऊन बघूया. पाहिजे असेल तर मी टॅनचा घेतो, टॅन 270 प्लस थिटा. बघा पहिल्यांदा काय मला पाहिजे रे, याचं साईन. 270 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट कोणता आला, हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह. कारण की कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत. 270 म्हणजे कोणता ॲक्सिस आला वापरला रे, वाय. तर चेंज झाला पाहिजे, तर टॅनचा काय होईल, इथे कॉट तयार होतो आणि पुढचा अँगल थिटा ॲज इट इज. झालं. हाच आहे ॲलाइड अँगलचा जो पूर्णपणे टेबल आहे. टेबल पाठ करायचा नाही, डायग्राम तुमच्या माइंडमध्ये बसली पाहिजे, कोणतीही व्हॅल्यू येऊ दे मग. ओके, चला नेक्स्ट जातोय मी इथं आता. इथं काही अजून एक 90 मायनस थिटाचे, त्यानंतर निगेटिव्ह चेक मी सांगायचं राहिलं ना रे, तेही मी सांगतो रे इथे. एक मिनिट, चला तेही सांगतो रे. निगेटिव्हचं एक सांगायचं राहिलं, ते पण आपण क्लिअर करूया. निगेटिव्ह म्हणजे इथे येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय साइन ऑफ मायनस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे क्वाड्रंट कोणता आला रे, क्वाड्रंट आला तुमचा कुठला, फोर्थच. ओके, तर आता फोर्थ क्वाड्रंट आणि आला कुठून तुम्ही, एक्स ॲक्सिस वरून. तर एक्स ॲक्सिस वरून येतं तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. मात्र पहिलं लिहायचं आपल्याला साइन. आता साइन आधी लिहू. कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो, निगेटिव्ह. तर हा निगेटिव्ह आला आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ॲज इट इज राहणार, एक्स ॲक्सिस वापरलाय तर राहिला इथं थिटा, काय नाही बदल. साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा. मग आता इथं नेहमी पॉझिटिव्ह कोण येत रे, कॉस आणि सेक. मग कॉस आणि सेक सोडून बाकी सगळे निगेटिव्ह आहे तिथे. म्हणजे तुमची कुठली व्हॅल्यू येऊ दे, कॉस ऑफ मायनस थिटा येऊ दे, कॉस थिटा असणार आहे. सेक ऑफ मायनस थिटा असू दे, सेक थिटा येईल. टॅन ऑफ मायनस थिटा इथं मायनस टॅन थिटा, कारण टॅन तिथं निगेटिव्ह असणार आहे. असं लक्षात ठेवू शकताय तुम्ही. ओके, ठीक आहे. तर चला आता मी पुढे जातोय. ओके, आता हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित बघा, ॲलाइड अँगल वगैरे व्यवस्थित बघा. हे पण आता तुमचे 90 मायनस थिटाचे फॉर्म्युले आहेत, त्याच्यावरूनच ही कन्सेप्ट टोटली तयार झालेली आहे. हे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले म्हणजेच कुठले, आता मी जे सांगितले ते, त्याच्यामध्ये कॉस आणि सेकच ओनली पॉझिटिव्ह असणार आहे, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. ओके, चला नेक्स्ट जाऊ आपण. इथे एक युनिट सर्कल एक मी दिलेला आहे. आता युनिट सर्कल कशासाठी दिलेला आहे, तर आपला जो टोटल तुमचा, मी आता मगाशी दाखवलं होतं की पहिली व्हॅल्यू कोणाची असते, कॉसची असते, दुसरी व्हॅल्यू कोणाची असते, साईनची. आणि त्यामध्ये मी सांगितलं की ओनली कॉस म्हणू नका, तिथे आर कॉस असतो आणि दुसरा कोण असतो, आर साईन. आरची व्हॅल्यू इथे 1 आहे. इथे नावालाच मी म्हणतो युनिट सर्कल आहे. युनिट सर्कल, युनिट म्हणजे काय, ज्याची रेडियस 1 आहे असा सर्कल. मग रेडियस जर 1 आहे तर पहिली व्हॅल्यू कॉस, दुसरी व्हॅल्यू साईन, आणि हे सगळीकडे झालेलं आहे. हे मी मगाशी सुद्धा दाखवलं, ते 4 पॉईंट्स होते ना, हे 4 पॉईंट्स आहेत बघा, 1 0 0 1 -1 0 0 -1, हे 4 पॉईंट तेच आहेत. मी तिथंच एकाच डायग्राममध्ये सगळे दाखवलेले आहेत. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, आता इथून पुढे आपल्याला सगळे ग्राफ बघायचे आहेत, त्यांचा पिरियड एक बघायचा आहे, डोमेन काय असतं, रेंज काय असतं ते बघू. आता आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की डोमेन काय असतं. डोमेन म्हणजे काय होती रे कंडिशन, आपली कन्सेप्ट काय होती, एक्सच्या व्हॅल्यू जे आपण पुट करतो. म्हणजे आता इथे एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय काय पुट करू शकता. रेंज म्हणजे काय, आन्सर काय काय भेटतं. पिरियड म्हणजे काय असतो, एक वेव्ह कंप्लीट होण्यासाठी. जर याच डायग्राममध्ये बघायला गेलं तर एक वेव्ह इथे कंप्लीट होण्यासाठी लागलेला वेळ, म्हणजे अशीच तुम्हाला डायग्राम परत भेटते, इथून पुढे भेटते, बरोबर, इथून पुढे भेटणार आहे. तर त्याला म्हणतो आपण एक वेव्ह म्हणतो. तर वेव्ह कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागला त्याला आपण म्हणतो इथं पिरियड म्हणतो. आणि ती इथं किती आहे, 2π. बघा ना, इथून 0π 2π, तर त्याच आहे तिथे. इथं असा टोटल त्यांचा ग्राफ काढलेला आहे. तर 0 पासून 2π पर्यंत हा एक पिरियड तुमचा इथं कंप्लीट झालेला आहे. डोमेन काय असतो आणि रेंज काय असतो. आता इथं आपण बघितलेलं आहे की एक्सच्या जागी काही व्हॅल्यू पुट करा, पॉईंटमध्ये पुट करा, निगेटिव्ह मध्ये पुट करा, काही पुट करा, साईनची व्हॅल्यू ही भेटणारच आहे, बरोबर. काहीतरी भेटणारच आहे व्हॅल्यू. मग काहीही भेटते व्हॅल्यू कोणासाठी, एक्सची व्हॅल्यू काहीही पुट करा, बरोबर. एक्सची व्हॅल्यू काही पुट करा, तुम्हाला आन्सर तर भेटणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू काही पुट करतोय तर डोमेन असणार आहे आर. ओके, ठीक आहे. त्यानंतर रेंज, याचा आन्सर बघा रे. तुम्ही एक्सच्या जागी पुट करा, आता 30 पुट करा, 60 पुट करा, 90, मॅक्झिमम व्हॅल्यू ही 1 येते. 1च्या वरती कधीही ग्राफ जात नाही आणि -1च्या खाली कधीही ग्राफ जात नाही. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू ज्या पुट करता, 30 40 1000 पुट करा, 1 लाख पुट करा, काही फरक नाही पडत मला. त्याचा जो ग्राफ आहे ना, तो साइन ऑफ 1 लाख
ही जी व्हॅल्यू आहे ना 1च्या कधी वरती जाणार नाही किंवा -1च्या कधी खाली जाणार नाही आहे. एवढंच एक माइंडमध्ये राहू दे. तर नेहमी तुम्हाला आन्सर जे आहे ते -1 आणि 1च्या मध्येच भेटतं. म्हणून रेंज काय आली आपली, ही क्लोज इंटरवलमध्ये आली. याचं मिनिंग काय असतं, -1 सुद्धा आहे, 1 सुद्धा आहे आणि मधल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. मधल्या पण व्हॅल्यू भेटणार आहे. बघा इथं व्हॅल्यू 0.5 भेटेल, -0.5 भेटेल. तर या सगळ्या व्हॅल्यूसाठी म्हणजे -1 पासून 1 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू इथं आल्या. तर हा होता तुमचा कोणाचा ग्राफ, साईनचा होता. चला नेक्स्ट जाऊ आपण. नेक्स्ट जो ग्राफ आहे तो कोणाचा इथं आपल्याकडे, कॉसचा आहे. तिथे पण मी दाखवलेला पिरियड किती असणार आहे, कॉसचा ग्राफ हा 1 पासून, कारण की कॉस 0ची व्हॅल्यू किती असते रे, 0 जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली याच्यामध्ये तर किती येणार ते, कॉस 0ची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे 0ला व्हॅल्यू किती भेटली, 1 भेटली. तर असं टोटल तुम्ही ग्राफ वगैरे ड्रॉ करू शकता. आपण ग्राफचे पाहिलं असेल तर ड्रॉ कसे करायचे आपण हे पाहिजे असतं तर एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन. जस्ट मी इथं डोमेन, रेंज आणि पिरियड सांगतोय. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट इथे सुद्धा बघा पिरियड जो असणार तो किती आला तुमचा इथं, इथून स्टार्ट करायचं. 1 वेव्ह कंप्लीट झाली. तर 1 वेव्ह कंप्लीट होण्यासाठी मला किती वेळ लागला, 0 पासून 2π पर्यंत. तर काय असणार आहे इथे आपल्याकडे, याचा पिरियड किती असणार आहे, 2π असणार आहे. एक्सची व्हॅल्यू काही पुट करा, आन्सर भेटणार आहे. मात्र आन्सर जे आहे ते तुम्हाला सेम -1 to 1 भेटणार आहे, जसं साईनचं भेटलं होतं. म्हणजे साईन आणि कॉससाठी डोमेन आणि रेंज काय तिथे सेमच आहेत. अजून काय पिरियड सुद्धा सेमच आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण जाऊ. नेक्स्ट आहे तो आपल्याकडे कुठला, टॅन्जंट फंक्शन सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर या बघा इथं टॅनमध्ये दाखवलेलं आहे बघा. पहिलं हे ग्राफ मी इथं ड्रॉ केलेलं आहे. आता टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते, बरोबर आहे ना. टॅनची व्हॅल्यू कुठेतरी इन्फिनिटी येते. कुठे येते, मला वाटतं 90ला एक इन्फिनिटी येते. टॅनची व्हॅल्यू 90ला इन्फिनिटी आली. आता इन्फिनिटी आली म्हणजे आन्सर मला भेटलं नाही. कोणत्या व्हॅल्यूसाठी भेटलं नाही रे, π/2 साठी नाही भेटलं. त्यानंतर 3π/2 साठी भेटलं नाही. 5π/2 साठी भेटणार नाहीये. बरं, इथं ज्यावेळी असेल ही 5π/2 तर इथे सुद्धा मला ही व्हॅल्यू भेटणार नाहीये. कोणाची, जर मी एक्सची व्हॅल्यू π/2 पुट करते तर मला आन्सर भेटत नाहीये. तर ह्या व्हॅल्यू चालणार नाहीयेत. इकडे सुद्धा कोणती ही व्हॅल्यू चालणार नाहीये. ह्या व्हॅल्यू मला काढून टाकाव्या लागतील. मग ह्या व्हॅल्यू काढून टाकायच्यात कशातून, आर मधून. ह्या मी एक्सच्या व्हॅल्यू पुट नाही करू शकत. मग मी इथं डोमेन लिहिताना बघा आर मायनस ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इथं काढून टाकल्यात. मग ह्या व्हॅल्यू आहेत कशा बघा रे, 2π म्हणजे सॉरी π/2 आहे, इथे आहे 3π/2 आहे, 5π/2 म्हणजे हे ऑड सरळ ऑड मल्टिप्लिकेशन ऑफ π/2 आहेत. बरं, ऑड मल्टिप्लिकेशन ऑफ ऑड इंटिजर्स ऑफ कशाचे आहेत आपल्याकडे बघा इथं π/2 ला मल्टिप्लाय झालाय ऑड, इथे पण इथे पण सगळीकडे झालेलं आहे. तर ऑड आपण कसं लिहितो रे, 2n+1 लिहितो. तर तेच मी इथं लिहिलेलं आहे. आणि n बिलॉंग्स टू झेड म्हणा किंवा n बिलॉंग्स टू आय म्हणा. ओके, तेच आहे. तर ह्या व्हॅल्यू मी इथं बघा ना, n ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर π/2 पहिली व्हॅल्यू जी मला नको आहे. जर n ची व्हॅल्यू मी 1 पुट केली तर 2+1 दॅट इज 3, 3π/2 ती पण नको आहे मला व्हॅल्यू. त्यांच्यासाठी आन्सर नाही भेटले तर ते डोमेनमध्ये चालतच नाहीत. आता रेंज म्हणजे आन्सर मला काही भेटतं, इन्फिनिटीकडे जातं आपली व्हॅल्यू. बरं आहे ना, कुठेही फिरते ही व्हॅल्यू. बघा ना, वरती जाते, खाली ॲरो काढलेले आहेत, कुठेही चालली ती व्हॅल्यू. तर तुम्हाला रेंज जे असणार ती टोटली सगळी काय भेटते, इथं आरच भेटते. चला नेक्स्ट जातोय मी इथं कुठे, आता याचा पिरियड पण. आता पिरियड पण काय झालं रे याच्यामध्ये बघा, इथून इथं एक झाली, इथून ही एक झाली खाली. आता परत मी जेव्हा इथून वरती जातो तर सेम जी पहिली आहे इमेज ॲज इट इज तयार झाली. म्हणजे इथून इथंपर्यंतच तुमचा टोटल काय असणार आहे, तो पिरियड असणार आहे. तो पिरियड बघा 0 पासून π पर्यंत आहे. पहिल्या दोघांसाठी होता 2π पिरियड होता, टॅनसाठी किती येतो, π. चला नेक्स्ट जाऊ आपण. ओके, कोसेक. आता कोसेकची जी व्हॅल्यू आहे, कोसेकची व्हॅल्यू ना ही आतमधली कधीही येत नाही रे. कोसेकची जी कोसेकची जी व्हॅल्यू आहे ना रे, ती आतमधली कधीही येणार नाहीये. म्हणजे 0 आणि 1 म्हणजे -1 आणि 1च्या मधली जी व्हॅल्यू आहे ती कधीही भेटत नाही. त्यामुळे त्याचा ग्राफ जो आहे तो वरतीच भेटला. याच्या आतमध्ये जो ग्राफ होता ना रे, हा जर तुम्ही विचार करायला गेला तर हा कोणाचा होता ग्राफ आपला, आता तर आपण बघितला होता साईनचा ग्राफ होता आपला. बरं आहे, हा साईनचा ग्राफ होता. तर साईनच्या उलट आहे आणि साईनचाच आपला हा रेसिप्रोकल असतो, कोण, कोसेक असतो. ठीक आहे. तर साईनचीच वरती इथं इमेज तयार होणार आहे. जिथं साईन वरती असा येतो ना, तिथंच त्याच्यावरती तयार होतो इथे, असं आहे. मग आता याच्यामध्ये डोमेन काय असणार आणि रेंज काय असणार. आता डोमेनमध्ये काय होतं की ज्याच्यासाठी आन्सर भेटत नाही. मग आता कोसेकमध्ये व्हॅल्यू इन्फिनिटी कधीतरी येते. ज्यावेळी साईनची व्हॅल्यू 0 येते त्यावेळी कोसेकची व्हॅल्यू ऑब्व्हियसली इन्फिनिटी असणार आहे. म्हणजे साईन 0लाच बघा रे,
साइन झिरोची व्हॅल्यू 0 आहे, तर कोसेक झिरोची व्हॅल्यू किती असणार आहे? इन्फिनिटी. मग कोसेक झिरोला व्हॅल्यू इन्फिनिटी झाली. इन्फिनिटी मला माहितीच नाही, तर इथं मी टच नाही करत, जस्ट पॅरलली कुठेतरी गेलेला आहे असा, पण तो टच नाही झालेला इकडे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही कुठे गेला, पायला जरी गेला तरी तुमची व्हॅल्यू ती इन्फिनिटी येते. इकडे पण ह्या व्हॅल्यू तुम्हाला इन्फिनिटी. मग व्हॅल्यू चालत नाहीत कुठली, ही व्हॅल्यू चालणार नाही आहे, ही म्हणजे हे इव्हन मल्टिपल आहेत ऑफ इंटिजर्स. बघा इव्हन नाही तर हे कुठले, पाय, 2 पाय चालत नाहीये. अजून इकडे कोण चालत नाहीये बघूया, 0 पण चालत नाहीये. त्यानंतर कोण चालत नाही आपल्याकडे, पाय, -2 पाय म्हणजे -पाय, तर हे कोण चालत नाहीत रे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय ह्या व्हॅल्यू चालतच नाही. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय ह्या व्हॅल्यू चालत नाही. बघा यांची व्हॅल्यू 1 नाही चालणार, म्हणजे पाय नाही चालणार, 0 नाही चालणार, -1 पाय नाही चालणार, -2 पाय नाही चालणार. तर त्या व्हॅल्यू सरळ सरळ आर म्हणून काढून टाकल्या. आणि रेंजसाठी पण मी सांगितलं, मला इथं आन्सर भेटत नाही कधीच. -1 आणि ह्या 1च्या मध्ये, या दोघांच्या मध्ये मला आन्सर कधीही भेटत नाही. इथून वरती भेटतं, इथून खाली भेटतं. 1 भेटतं आन्सर, -1 भेटतं आन्सर, दोन्ही आन्सर भेटत आहेत. तर -1च्या वरती आणि 1च्या खालची व्हॅल्यू चालत नाहीये, तर ती आर मधून मायनस करा. तेच मी केले. आर मधून काय केलं, मधला जो पार्ट आहे -1 to 1 ओपन, तो मी इथून काय केलाय, काढून टाकलेला आहे. ओके. तर ही होती इथं रेंज. आणि पिरियड तर माहिती आहे, हा एक इथं तयार झाला, ही व्हॅल्यू इथं तयार झाली, तर हीच व्हॅल्यू परत मला कुठे भेटते, इथून स्टार्ट होते. तर इथपर्यंतच माझी काय असेल, ही रेंज असेल. ती किती असणार, इथं 2 पाय असणार आहे. ओके. चला नेक्स्ट, कोसेक झाला. आता असणार आहे आपल्याकडे इथं सेक असणार आहे. आता सेक मध्ये बघा काय आहे आपल्याकडे इथे, y इज इक्वल टू सेक एक्स दिला. तर हा जो असणार आहे तो कॉसच्या वरचाच ग्राफ आहे. बघा कॉसचा इनवर्स आहे ना, कॉसचा आपण उलट केला तर कोण भेटतो, इथं आपल्याकडे सेक भेटतो. इथून इथं असणार आहे सेम. हा जो आत मी आता ड्रॉ करतोय तो कोण येतो रे आपल्या इथं, कॉसचा आहे. बरोबर आहे का? बघा व्यवस्थित व्हेरीफाय करा, माझी जर डायग्राम जर चुकत असेल तर. तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा रे, माझी चुकत असेल डायग्राम. ओके. बघा, तर हा मी जो ड्रॉ केला तो कॉसचा होता. आता कॉसचाच उलट सेक तयार होतो. इथून वरती सेक आहे, इथून खाली तुमचा आहे, इथून वरती आहे परत. ठीक आहे. चला आता हे तर झालं, तुम्हाला डायग्राम तर समजली नेमकी आहे काय. आता मला पाहिजे कोणाचा, डोमेन. सेम जसा तुमचा कोणाचा होता, कोसेकचा होता, इथं पण तसाच तुमचा आहे. इथं व्हॅल्यू भेटत नाहीये, इथं म्हणजे कोण, π/2, त्यानंतर 3π/2, त्यानंतर कुठल्या इकडे पण तसंच -π/2, -3π/2, म्हणजे इथं ऑड इंटिजर्स तुम्ही म्हणू शकताय, मल्टिपल ऑफ π/2 व्हॅल्यू काढून टाकायचे. काढून टाकलेत बघा, पाहिजे असेल तर व्हेरीफाय करा. मागाशी पण आलं होतं आपलं 2n+1 π/2 जे आहे, ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ π/2 काढून टाकलेले आहे त्यातून. आणि आन्सर म्हणजे रेंज, इथून इथपर्यंत मला आन्सर कधीही भेटणार नाहीये -1 आणि 1च्या मधली. तर आर मधून ती व्हॅल्यू जी आहे ती काढून टाकलेली आहे. आणि पिरियड तर आता माहिती आहे, इथून सेमच दिसतोय इथपर्यंत, कारण की ह्याच्या पुढे गेलो तर माझी हीच परत डायग्राम चालू होते, तर ती मी डायग्राम परत ड्रॉ करू शकत नाहीये. तर मला इथेपर्यंत स्टॉप करावं लागेल. इथून इथपर्यंत जी आहे पिरियड किती आपल्याला इथं 2 पाय आहे. ओके. नेक्स्ट, आता आहे तो आपला कॉट. जसा टॅन होता त्याचाच हा उलट असणार आहे. बघा ना, टॅनचा मला वाटतं असा काहीतरी येत होता ना, असा काहीतरी ड्रॉ करू का, म्हणजे समजेल तुम्हाला. असा काहीतरी येत होता ना, बरं आहे का, असा काहीतरी येत होता. बरोबर आहे. मला वाटतं इथेच बरोबर आहे. एक पायला व्हॅल्यू 0 येत होती ना रे टॅनची, टॅन 90 ला व्हॅल्यू काय येत होती, इन्फिनिटी येत होती. तर असा काहीतरी येत होता, असा बरोबर, हे असा काहीतरी गेला होता. बरोबर आहे. हा ग्राफ होता आपल्याकडे, त्याचाच इथे उलट तयार झाला, काही नाही बाकी. बरं, ह्या साईडला होता तो, या साईडला आलाय. इकडे नाचत होता तो, आता इकडे नाचतोय, एवढंच आहे ह्याच्यामध्ये. मग आता बघा सेम, जसं तिथं व्हॅल्यू चालत नव्हती, आता 0ला तुमची व्हॅल्यू काय येते रे, इन्फिनिटी. ती व्हॅल्यू चालणार नाहीये. पायला पण इन्फिनिटी आहे, 2 पायला पण तुमच्याकडे इथे इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी या व्हॅल्यू चालणार नाही. ह्या व्हॅल्यू काढून टाका. ह्या व्हॅल्यू म्हणजे कोण आहेत रे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय आहे, काढून टाकले. इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय, n पाय, ही व्हॅल्यू आर मधून मी काढून टाकली. रेंज, आन्सर मला काय पाहिजे ते भेटतं. आन्सर जे आहे ते मला इथं काहीही भेटतं.
काही इन्फिनिटी पण भेटत नाही सर, तर काही भेटतं. तर टोटल रेंज किती आली इथं माझी आर आलेली आहे. पिरियड, पिरियड म्हणजे इथून इथेपर्यंत बघा, हा एक झाला इथे, तिथून पुढचा येतो सेम त्यासारखा चालू झाला, तर ही एकच वेव आहे, म्हणजे इथं किती असणार आहे, पाय असणार आहे. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, पिरियॉडिसिटी. आता पिरियॉडिसिटी कशी फाइंड आउट करायची, मी एक्झाम्पल दिलं. आता जे आपण पिरियड मी म्हणत होतो ना, एखादं सम दिलं तर त्याची पिरियड कसे फाइंड आउट करायचे, तर बघूया चला. आता पिरियड म्हणजे काय असतं, टाइम फॉर वन वेव. मी आता पण दाखवलं की वन वेव म्हणजे नेचर त्याचं सेमच मला पुढे भेटत असेल तर ती पहिली कंप्लीट करा, त्याला लागलेला वेळ काय असेल तो. इथे पण साइन एक्स कॉस एक्स साठी 2π आहे, टॅन एक्स असेल, कॉट एक्स असेल तर त्यासाठी पाय असतो, कोस एक्स एक आला तर 2π असतो. आता आपण बघितलेलेच आहे. सम जर या फॉर्ममध्ये आला, म्हणजे आता इथं मी घेतोच एक्झाम्पल, साइन 3x आलं तर काही असणार आहे इथे. साइन 3x आलं तर काय असतो, साइन एक्सचा आधी तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, पिरियड लिहायचा आहे. साइन एक्सचा पिरियड किती होता, 2π अपॉन इथली व्हॅल्यू डिवाइड बाय 3, तर हा त्याचा पिरियड असणार. सगळ्यात इझी वे. जरी समजा त्याने विचारलं साइन ऑफ 3x प्लस 1 विचारलं, तरी पण याचा पिरियड आहे तो 2π/3. याच्यामध्ये काही नाही बदल, सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काही बदल होत नाहीये. क्लिअर झालं. ओके, चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, हे मी आता टोटली तुम्हाला सांगितलेले होते, हे फक्त मी एकत्र करून दिलेत. याच्यामध्ये फक्त मी इथं काय म्हणत होतो रे, हे n बिलॉंग्स टू आय. आय म्हणजे पण इंटिजर असतात किंवा झेड पण आपण यूज करतो. मॅक्झिमम बऱ्यापैकी झेडच यूज केला जातो, तर झेडच आपण इथं यूज करूया. ठीक आहे, जर तुमच्या बुकमध्ये असेल तर तिथे आय और झेड तिथे लिहून ठेवा. दोघांचं मिनिंग सेमच आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट. ओके, आता पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आधी हे असतात काय. आपण आतापर्यंत जेवढे काय शिकलो ना ते कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री जी शिकली ना आतापर्यंत ती सगळी कार्टेशियनवरती शिकली. म्हणजे कार्टेशियन म्हणजे कोण असतो, आपला एक्स कॉमा वाय. कोणताही पॉईंट एक्स कॉमा वाय कसा लिहिला जातो रे, एक्स एक्सिस वरची एक व्हॅल्यू पहिली असते ही एक्स असते या पॉईंटसाठी, आणि इकडची व्हॅल्यू किती असते आपल्याला इथं वाय असते, म्हणून हा पॉईंट काय असतो आपला एक्स कॉमा वाय असतो. आणि हा जो आहे त्यालाच म्हटला जातो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हटले जातात. आता दुसरे असतात पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स असतात कुठल्या फॉर्ममध्ये, आर आणि थिटा. आर म्हणजे कोण, रेडियस म्हणू शकता, थिटा म्हणजे अँगल. तर या पॉईंटसाठी ओरिजिन मधून एक लाईन ड्रॉ करा. ओरिजिन मधून एक मी इथं सेगमेंट ड्रॉ केली आणि त्याची जी लेंथ असेल, सेगमेंटची या लेंथ असेल ती असते आर असते. आणि इथं जो ह्या सेगमेंटने अँगल एक्सशी जो केलेला असेल तो असतो थिटा. तर त्याही फॉर्ममध्ये लिहितो, त्याला म्हटला जातो फॉर्म कुठला असतो इथे, पोलार फॉर्म असतो. आता हे लिहिण्यासाठी किंवा तुम्हाला कार्टेशियन दिले तर पोलरमध्ये कसे कन्वर्ट करायचे, पोलार दिले तर कार्टेशियनमध्ये कसे कन्वर्ट करायचे, तर त्याच्यासाठी पण आपण फॉर्म्युला बघूया. तर चला बघूया इथे काय आहे. तर इथे मी फॉर्म्युले पण दिलेले आहेत बघा. फर्स्ट म्हटलं इथं कार्टेशियन टू पोलार म्हणजे एक्स आणि वाय दिलाय, तर आणि आर आणि थिटा मला फाइंड आउट करायचं. तर आर इज इक्वल टू काय असतो, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. आणि दुसरा थिटा इज इक्वल टू नेहमी काय असतो इथं, टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. मात्र इथं चेक क्वाड्रंट फर्स्ट मी म्हणतोय, चेक क्वाड्रंट फर्स्ट, कारण की इथं तुम्हाला क्वाड्रंट जो आहे तो तुम्हाला इथं चेकच करायचा, त्याच्याशिवाय तुम्ही अँगल नाही सांगू शकत. ओके, कारण की तुम्हाला माहिती आहे टॅन इनवर्स म्हणतोय तर टॅन इनवर्सची व्हॅल्यू इथून इथंपर्यंतच असते. मात्र मला क्वाड्रंट जर तुमचा इथला असेल, एखादा निगेटिव्ह निगेटिव्ह असेल, -1 आला तर पॉईंट इकडचा आला ना रे, मला अँगल सुद्धा ह्याच क्वाड्रंट मधला भेटला पाहिजे. तर मी याच्यासाठी नेहमी म्हणतो की थिटाच्या व्हॅल्यूसाठी काय करा, क्वाड्रंट चेक करत चला. एवढंच एक सांगतो, बेसिक जर बघायला गेलं तर हा फॉर्म्युला नसतोच तो, आर साइन थिटा आणि आर कॉस थिटा वरून फाइंड आउट करतात. मात्र मी जरासं शिकवताना मुलांना इझी लक्षात राहतं, त्यामुळे मी इथूनच सांगतो. हाच इझी वे आहे, लगेच होऊन जातं. ठीक आहे, चला नेक्स्ट. उलट त्याच्या उलट म्हणजे काय, तुम्हाला दिले असणार पोलार दिले आर थिटा आणि कार्टेशियन मला फाइंड आउट करायचे. म्हणजे आर थिटा दिलेला आहे तर एक्स इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, आर कॉस थिटा, अँड वाय इज इक्वल टू कोण असतो इथे, आर साइन थिटा असतो. समजले सर्वांना. बघा पोलर कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, डाऊट आहे का बघा याच्यामध्ये. ठीक आहे, तर एवढे तुमचे हे सगळे बेसिक फॉर्म्युले होते. सगळे व्यवस्थित बघा, कुठली कन्सेप्टमध्ये कुठे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला इथे सगळं सांगत चला. तुमच्या साठी सगळे इथे डाऊट्स क्लिअरिंगसाठी आम्ही अवेलेबल. तुम्हाला जर कुठलेही फॉर्म्युले जर हवे असतील तर तुम्हाला इथे बॉट आहे आपल्याकडे टेलिग्रामवरती, लाईव्ह अल्जेब्रा बॉट.
किंवा तुम्ही यूट्यूबवरती कोणतेही व्हिडिओ आले तर त्याच्या PDF जरी हव्या असतील तरी पण तुम्हाला याच लिंकवरती लाईफ अल्जेब्रा बॉटवरती भेटून जाईल. आणि हे आता आपलं चालूच आहे, लाईफ अल्जेब्रा यूट्यूबवरती चालूच आहे. तर नक्की तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर आज आपण काय करू, इथेच थांबू. थँक्यू.